यानंतर या कार्यक्रमाचं छोटेखानी वेळ खूप झालेला आहे. छोटेखानी प्रस्तावित करण्यासाठी मी आमचे सहकारी मित्र काळे सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित थोडक्यात करावं. आजच्या या सुंदर शाळा माझी शाळा उपक्रम टप्पा 2 मध्ये आपल्या गणेश विद्यालयाचा तालुक्यातून द्वितीय क्रमांक आला आणि या यशाबद्दल आपलं स्वागत अभिनंदन करण्यासाठी संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी संस्था अधिकारी उपस्थित आहेत. यामध्ये प्रामुख्यानं मातृतुल्य आमच्या मीराबाई कारभारी सोनवणे या आपल्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. तसेच संचालक योगेश भैया शिंदे, तसेच अश्विनीताई कर आणि संगीताताई सोनवणे मॅडम आणि आपण सर्व जण. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्रीमान सोनवणे सर आणि माझे सर्व शिक्षक वृंद आणि समोर बसलेले सर्व माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजचा हा जो क्षण आहे तो एक आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सोहळा आहे. आनंदाचे दोन्ही आनंद तरंग. आजचा दिवस हा आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाचा आहे. आपण आदरणीय सोनवणे सरांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासून आपली शाळा सुंदर व्हावी, स्वच्छ व्हावी, तालुक्यातून प्रथम यावी यासाठी आपण सर्वजण अथक प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला गेल्या वर्षी जवळ आलेलं यश दूर गेलं, परंतु या वर्षी मात्र आपल्या तालुक्यातून द्वितीय क्रमांक आला. म्हणजेच आपण कोशिश करत राहिलो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कधी हार नाही होती. याप्रमाणे आपण प्रयत्न करत राहिलो आणि आपल्याला या वर्षी द्वितीयता असणार परंतु तालुक्यातून क्रमांक मिळण्याचा या ठिकाणी मान मिळाला. याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी संस्थेच्या वतीने आदरणीय मीरा काकू या ठिकाणी उपस्थित आहेत. केवलेश्वर रूप लावी येण्याद्वारे त्याचा वेणू गेला गगनावर असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे आपली शाळा ही अत्यंत, जर आठवलं तुम्हाला इतिहास माहीत नसेल, परंतु मीरा काकू आणि आदरणीय शिंदे सर यांच्या या परिश्रमातून, यांच्या मोठ्या त्यागातून हे लावलेलं छोटं रोपट आज या ठिकाणी मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे आणि याची डोळी हा आनंद पाहून आपल्या सर्वांना खूप खूप आनंद होत आहे. मित्र, प्रास्ताविकामध्ये खूप काही बोलता येईल, परंतु या ठिकाणी फार वेळ नसल्यामुळं पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व पदाधिकारी, संस्थेच्या अध्यक्षा, संचालक आणि सर्व उपस्थित यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि मी माझे प्रस्तावित संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आणि अतिशय प्रगल्भ विचारवंत, ज्यांचं फेसबुकवर फार सुंदर असं वारंवार लेखन असतं वेगवेगळ्या विषयावर, असे विचार प्रवर्तक तरुण योगेश दादा यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. गणेश विद्यालय हिवरा येथील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आज मनपूर्वक अभिनंदन करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या टप्पा क्रमांक 2 मध्ये आपली शाळा तालुका स्तरावर द्वितीय निवड झाल्याबद्दल आपण सर्व अभिमान बाळगावा. कारण हे यश फक्त शाळेचे नसून प्रत्येक शिक्षक आणि कर्मचाऱ्याचे, विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीचे फळ आहे. कृपया सर्वांनी एकदा सर्व शिक्षकांसाठी आणि स्वतःसाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद.
शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचा महत्त्वाचा पाया असतो. प्रत्येक शिक्षकाने आपल्या जबाबदाऱ्या यथायोग्य पार पाडत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला हातभार खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणं नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास, त्यांना योग्य दिशा दाखवणं आणि त्यांचं नैतिक मूल्य वाढवणं यात आपलं कर्तृत्व दिसतं. शाळेचे मुख्याध्यापक BS सोनवणे यांचे देखील विशेष कौतुक, कारण त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शाळेने यश संपादन केले आहे. त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचे केलेले प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरले आहेत. शाळेतील अन्य कर्मचारी ज्यांनी व्यवस्थापन आणि शाळेच्या रोजच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचेही खास आभार. तुमच्या कामामुळे शाळेची शिस्त, स्वच्छता आणि शाळेचे वातावरण सदैव प्रेरणादायी ठेवण्याचे कार्य पार पाडले आहे. या यशात तुम्हा सर्वांचा मोलाचा वाटा आहे आणि भविष्यात अशाच प्रकारे एकजुटीने शाळेचे नाव उज्ज्वल करत राहू याची मला खात्री आहे. शाळेचा उन्नतीचा मार्ग कायम उंचावत राहो आणि आपली शाळा अधिकाधिक यश मिळवत राहो ह्याच शुभेच्छा देतो. धन्यवाद. या वर्षीच्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तसे आपल्या शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा गेलेले आहेत. आपल्या शाळेचे विज्ञान शिक्षक आदरणीय रुसके सर यांनी आपल्या शाळेचा विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होता. काकू आपला विद्यार्थी नागपूरला. तर या शाळेचं नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स करून वेगवेगळे पदक या ठिकाणी तालुक्याचे प्राप्त केले होते. यावर्षी पण क्रीडा शिक्षक आदरणीय सर्वोदय सर, शिंदे सर, मगरे सर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुली तसेच मुलं या दोघांनीही खूप छान या ठिकाणी प्रदर्शन करून आपल्या शाळेचा द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि तालुक्यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये इयत्ता 8वीचा विद्यार्थी जिल्ह्यावर गेलेला आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय अध्यक्ष मॅडम यांना विनंती करतो. इयत्ता 8वीचा सूरज चौरे यांनी स्टेजवर यायचं आहे. जोरात टाळ्या वाजवून पैलवानाचं या स्वागत करायचं आहे. सूरज चौरे हा जिल्ह्यावर गेलाय काकू कुस्तीमध्ये जिल्ह्यावर गेलेला. आशा आहे की हा जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा मान 100% मिळवणार आहे. आणि अशा पद्धतीने दिवसेंदिवस आपल्या शाळेची शाळेचा नावलौकिक, शाळेची गुणवत्ता वाढत आहे. तर आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कार मूर्ती आदरणीय सोनवणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे तथा सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सोनवणे मॅडम, तसेच मुख्यमंत्री धारूर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय योगीदादा शिंदे साहेब, संस्थेच्या संचालिका शिंदे मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित अर्धांगिनी संगीता मॅडम, उपस्थित माझे सर्व सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र व विद्यार्थिनी, आज आपण महाराष्ट्र शासनाचा 2023-24चा उपक्रम विद्यार्थ्याच्या, शाळेच्या सर्व कर्मचाऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी 2023-24 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम या ठिकाणी शासनानं चालू केला होता. आणि हा उपक्रम सर्वांसाठी, सर्व शाळेसाठी कंपल्सरी असल्यामुळे आपण पण त्या उपक्रमामध्ये भाग नोंदवला होता. यामध्ये तपासणी तालुका केंद्रस्तर तपासणीमध्ये 100 गुणांपैकी आपण 96 गुण प्राप्त केले होते. त्यानंतर तालुकास्तरीय पथकामार्फत आपल्या शाळेची तपासणी झाली होती आणि या तपासणीमध्ये
गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रमुख महामनी साहेब व त्यांच्या पथकानं आपल्या शाळेची तपासणी केली असता त्या तपासणीमध्ये त्यानं आपल्या शाळेचं मूल्यांकन केलं, परंतु आपला आवश्यक तेवढे मार्क दिले नाहीत. त्यामुळे आपण त्या व्यवस्थेत तो त्या सुटला आणि त्यामुळे आपण त्याच्या विरोधात आजपर्यंत आपण कायदेशीर मार्गाने त्यांचा लढा देत होतो. ज्यावेळेस शैक्षणिक वर्ष 24-24 मध्ये 24-25 मध्ये परत दुसऱ्या वर्षासाठीचं मूल्यांकन सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर टाकरून केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय शिंदे सरांनी कॉल केला मला की सर ते मुख्यमंत्री माझी शाळेची नोंदणी सुरू झाली आणि हे कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. तर त्यावेळेस मी त्यांना या संदर्भामध्ये विचारलं की सर शासनाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेसाठी खूप फायदा होतोय, पण तुम्ही खऱ्या पद्धतीने जर मूल्यांकन करणारे जर नसाल तर मग नोंदणी कशासाठी करायची. तर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही परत मूल्यांकन करण्यासाठी आमच्याशी भांडताय, मग तुम्हाला परत मूल्यांकन करण्याची संधी आम्ही या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलं. तुमच्यात खरेपणा असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. असं त्यानं माझं मत परिवर्तन केलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण माझी शाळा सुंदर शाळा भाग 2 मध्ये सहभाग नोंदवला आणि सहभाग नोंदवल्यानंतर प्रामाणिकपणे ज्या संबंधित किंवा जे पात्र लोक आहेत शाळेतील सर्व स्टाफ मध्ये त्यांच्या विषयानुसार आपण त्याची वर्गवारी केली आणि वर्गवारी करून आपण हा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. आणि मग नंतर हिची पडताळणी करण्यासाठी केंद्र स्तर पथक आलं आणि या पथकामार्फत सुद्धा 150 गुणाची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये आपण 136 गुण मिळून परत आपण केंद्रामध्ये प्रथम आलो आणि या प्रथम आल्यानंतर तालुका स्तर तपासणीसाठी परत गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रमुख महामुनी साहेब व त्यांची टीम आली आणि त्यांना जवळपास आपल्या या ठिकाणी 2-3 तास त्यांना अभिप्रेत असणारे सर्व उपक्रम त्यांना ते पाहिले, त्यांचे मार्किंग केलं आणि मार्किंग करून तो रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमधून तालुक्यामध्ये आपलं पहिले येण्याचं स्वप्न नाही पूर्ण झालं, परंतु त्यांच्या मूल्यांकनातून आपली शाळा तालुक्यातून दुसरी आली आणि दुसरी आल्यामुळं आज संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला. तर हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस माझे असेल किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना त्यांनी आम्हाला एका विश्वासाने या ठिकाणी पाठवलं होतं की तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही ती संधी दिली त्याच्यानंतर तुम्ही ते पुढचं तुम्ही बघा काय ती. मग आज या ठिकाणी मला अभिमान सांगावं वाटतं की त्यांनी जो विश्वास ठेवला आमच्यावर, आम्ही पण त्या विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही मनापासून शाळेच्या विकासासाठी, संस्थेच्या विकासासाठी, विद्यार्थ्याच्या विकासासाठी निश्चितपणे प्राप्त केलं आणि प्राप्त करून हे यश मिळवलं आणि यश मिळवल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीवर थाप मारली, त्याबद्दल मी संस्थेचं प्रथम आभार व्यक्त करतो. आणि या कामासाठी हे एकट्याचं हे यश नाही आहे, हे जे यश आहे ते विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग होता आणि सगळ्याच्या सहभागानं आपण हे यश संपादित केलं असल्यामुळं आपण शाळेच्या वतीनं आपण संस्थेचं आभार व्यक्त करूया आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. निश्चितपणाने मी प्रथम सांगितल्याप्रमाणे यावर्षी दुसरा, पुढच्या वर्षी निश्चित 100% पहिला नंबर आपला येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण काम करणार आहोत. आणि म्हणून यानंतर मी प्राध्यापक शिंदे सर यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावं. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या उपक्रमामध्ये
आपल्या गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने तालुक्यामधून द्वितीय क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे, त्याबद्दल संस्थेच्या वतीने आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी कौतुक करण्यासाठी उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्हा सर्वांचे या ठिकाणी कौतुक केलं. त्याबद्दल प्रथमतः या संस्थेच्या अध्यक्षा मातृतुल्य व्यक्तिमत्व श्रीमती मीराताई सोनवणे यांचे या ठिकाणी मी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो.